काय हे तो काय अडचण करतोय रोल काय एक बस काय अडचण एक बस इकडे माझे व्यवस्थित साहेब, शिखर बँकेचा जो घोटाळा झाला होता त्या प्रकरणी अजित पवारांना पोलिसांनी पुन्हा एकदा दुसऱ्यांदा क्लोजर रिपोर्ट दिलेला आहे. अशा पद्धतीने एवढा आरोप झाल्यानंतर सुद्धा त्यांना दुसऱ्यांदा क्लोजर रिपोर्ट मिळतो. याच्यावरती पंतप्रधान नरेंद्र मोदी जे अजिबात भ्रष्टाचार खपून घेतला जाणार नाही किंवा जनतेचा देशाचा पैसा लुटणाऱ्यांना सोडणार नाही, त्यांना तुरुंगातच टाकू. आणि शिखर बँक, सिंचन बँक घोटाळा हा नरेंद्र मोदीने जवाड्यावर आणला. त्याच्यामुळे भारतीय जनता पक्ष, खास करून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्याच्यावर आधी भाष्य करावं. आणि अशा प्रकारे क्लोजर रिपोर्ट फक्त BJPच्या वॉशिंग मशीनमध्ये गेल्यावरच का उपलब्ध होतात, इतरांच्या नशिबी असे क्लोजर रिपोर्ट का नाहीत, याच्यावरती महाराष्ट्रात चिंतन आणि मंथन करावं लागेल. अशा प्रकारचे क्लोजर रिपोर्ट हा या देशातला सगळ्यात मोठा भ्रष्टाचार आहे आणि तो सत्ताधारी भारतीय जनता पक्ष करतो. झारखंडच्या मुख्यमंत्र्यांच्या घराच्या बाहेर मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. एकूणच ईडीकडनं अटक होण्याची शक्यता वर्तवली जाते. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना सुद्धा कधी काळी ही भीती वाटत होती. मग त्यांनी भाजपबरोबर संधान बांधलं आणि आता त्यांना शांत झोप लागते. हेमंत सोरेन यांनी भाजपबरोबर संधान बांधण्यास नकार दिला. अत्यंत स्वाभिमानाने, बेडरपणे. महाराष्ट्रातील महत्त्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.